नमस्कार. आज आपण बनवतोय मुलांसाठी खास ब्रेड पिझ्झा आणि मस्त अशी बटाटा पनीर फ्रँकी. डब्यासाठी एकदम स्पेशल रेसिपी. पूर्वतयारी जर केली तर या दोन्ही रेसिपी अगदी 10 मिनिटात होतात. आपण पहिला ब्रेड पिझ्झा करतोय. त्यासाठी सिमला मिरची, टोमॅटो, कांदा आणि थोडंसं आपण मोझरेला चीज घेतलं आहे. ते नसेल तर साधी चीज क्यूब पण वापरली तरी चालेल. आता आपण यासाठी प्रथम सॉस तयार करून घेतोय. घरातच ज्या वस्तू आहेत त्याचा करूयात. आपण टोमॅटो सॉस घेतला आहे, त्याच्यात काळी मिरी पूड घातली आहे, त्याच्यामध्येच आपण मिक्स हर्ब्स घालणार आहे आणि त्याच्यात थोडंसं लाल तिखट आणि अगदी थोडीशी साखर पण टाकायची आणि हे छान सगळं मिक्स करून घ्यायचं. हा आपला सॉस रेडी ब्रेड पिझ्झासाठी. आता आपण ब्रेडच्या स्लाईसला सॉस लावून घेणार आहे. पहिलं बटर लावायचं आहे, त्यामुळे चव छान येते अजून. आणि त्यानंतर आपण तयार केलेला सॉस लावायचा. तुमच्याकडे पिझ्झा सॉस असेल तर तो पण लावू शकता. आणि याच्यावरती आपण चिरलेल्या भाज्या टाकणार आहे. कांदा असा रिकामा करून घ्यायचा जरा. सिमला मिर्च टाकूयात थोडी. मुलांना किती प्रमाणात आवडतात त्यानुसार टाकायच्या. आणि कांदा टाकूयात थोडा. ज्या आवडतील मुलांना भाज्या त्या टाका तुम्ही. थोडंसं टोमॅटो टाकूयात, कारण ऑलरेडी टोमॅटो सॉस आहे त्यामुळे जास्त टोमॅटो नाही टाकत मी. आणि चमच्याने सगळ्या भाज्या अशा पसरवून घ्यायच्या थोड्या व्यवस्थित सगळीकडे. आणि याच्यावरच आता मोझरेला चीज टाकते मी. तुम्ही साधं चीज पण किसून टाकू शकता. आणि हे पण चमच्याने एकसारखं पसरवून घ्यायचं आपल्याला. अशा प्रकारे आपला ब्रेड तयार आहे, पिझ्झा ब्रेड. आता आपण तो तव्यावरती छान असा भाजून घेणार आहे. त्यासाठी आपण तव्याला पहिलं बटर लावलं आहे, छान असं बटर लावलं आहे. आणि आणखी आपण 2 ब्रेडच्या स्लाईस पण तयार करून ठेवल्यात. असे एक एक करून हळूच आपण ठेवणार आहे स्लाईस. अशा 4 स्लाईस आपण एकदम ठेवणार आहे पिझ्झासाठी. तुम्ही ह्या नाश्त्याला पण बनवू शकता. मुलांना खूप आवडतो हा पदार्थ. आणि हे व्यवस्थित भाजण्यासाठी एकदम मीडियम गॅस ठेवायचा, लो टू मीडियम ठेवायचा, जास्त मोठा नाही. आणि छोट्या वाटीत पाणी ठेवलं आहे आणि त्याच्यावर मी अशी कढई झाकण ठेवणार आहे. एक 3 मिनटं, 2 ते 3 मिनटात लगेच तयार होतो आपला ब्रेड पिझ्झा. आता साधारण 2 मिनटं झालेली आहेत. बघा, चीज मेल्ट झालेलं आहे, आपला पिझ्झा तयार आहे. हे पाणी काढून घेऊयात. छान असा ब्रेड पिझ्झा तयार आहे आपला. आपण आता तो प्लेटमध्ये काढून घेऊ आधी. किती आकर्षक रंग दिसतोय सगळ्याचा, मस्तच. मुलं पण एकदम खुश होतात. हा सॉस बरोबर पण चांगला लागतो आणि नुसताही खाल्ला तरी छान लागतो. सगळे गार करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला डब्यात भरायचं आहे. व्यवस्थित गार झाल्यावर आपल्याला हा ब्रेड पिझ्झा आपण डब्यात भरणार आहे. एकदम सुंदर असा दिसतो आणि खायला तर एकदम टेस्टी. मुलं एकदम खुश. मस्त असा ब्रेड पिझ्झा तयार. छान असा एक पदार्थ तयार करून झाला आहे आपला. आता आपण दुसरा बनवणार आहोत, बटाटा पनीर फ्रँकी. आणि तीही पूर्वतयारी केली तर अगदी 5 ते 10 मिनटात होते. एकदम आकर्षक आणि टेस्टी पण असते. त्यासाठी आपण 2 छोटे असे आकाराचे बटाटे उकडून घेतले. त्याच्यामध्येच आपण 4-5 पनीरचे तुकडे टाकतोय. थोडंसं लाल तिखट, जिरेपूड, थोडीशी मिरेपूड, नंतर थोडा चाट मसाला आणि मीठ आणि थोडीशी किंचित साखर, असं सगळं घालून आपण हे छान असं मिक्स करून घेणार आहे मिश्रण. असं बटाटे कुस्करून हाताने पनीर वगैरे कुस्करायचं आणि छान असं मळून घ्यायचं आपल्याला. हे
जर तुम्ही लगेच खाणार असेल तर याच्यामध्ये भाज्या घालून कांदा वगैरे घालून केलं तरी चालतं. असे छान रोल बनवायचे त्याचे. पण 2 असे रोल बनवलेत. आता आपण नेहमीची जी कणिक आहे त्याच्या अशा पातळ पोळ्या लाटून घेणार आहे थोड्या. अशा प्रकारे मीडियम साईजची पोळी लाटायची आणि ती मीडियम गॅसवर तवा ठेवून आपल्याला फक्त जस्ट भाजायची. त्याच्यावरती थोडेसे असे भाजल्यासारखे दिसले, फोडफोड दिसतात तसे दिसले पाहिजेत. जास्त भाजायचे नाही आपल्याला. दोन्ही पोळ्या आपण तयार करून घेतोय. एवढीच ही पण आपल्याला जास्त भाजायची नाही आहे. लगेच अशी काढून घ्यायची आपल्याला ती. आता आपण तव्यामध्ये थोडं बटर टाकणार आहे आणि आपण ज्या फ्रँकीसाठी पॅटीसारखं करून घेतलं आहे लांब आकाराच्या, त्या बटरमध्ये छान भाजून घ्यायच्यात आपल्याला. दोन्ही साईडने अशा मस्त भाजून घ्यायच्या, म्हणजे त्या पण खरपूस लागतात एकदम. छान अशा पॅटी तयार करून घेतल्यात आपण आणि दोन्ही साईडने अशा गोल्डन ब्राऊन छान भाजायच्या त्या. आता पोळी आपण फ्रँकीसाठी पोळी ठेवली आहे, त्याच्यावर आपण बटर लावणार आहे. थोडं बटर मेल्ट करून आपण त्याच्यावर लावणार आहे. फ्रँकीसाठी पॅटी केलेली ती ठेवायची आपल्याला, अशी एका साईडला ठेवायची ती आणि त्याच्यावरती आपण थोडासा हे मैद्याचं पाणी केलं आपण, थोडंसं 1 चमचा मैदा, त्याच्यात थोडं पाणी घालून याच्यावर सॉस लावला आहे आपण पॅटीवरती. आवडत असेल तर लावा, नाही लावला तरी चालेल. आणि त्याच्यावर थोडासा चिरलेला कोबी आणि कांदा. हा तुम्ही वरतून नसेल घालायचा असाल तर तुम्ही साईडलाही देऊ शकता. आणि मग दोन्ही साईडला असं मैद्याचं मिश्रण लावून घ्यायचं, म्हणजे छान चिकटते ती फ्रँकी आणि आतलं काहीच बाहेर येत नाही. अशा प्रकारे दुमडून घ्यायचा रोल करून आणि चिटकून घ्यायची. अशीच आपण दुसरी पण करणार आहोत. छान असं बटर लावून घेतलं आहे. परत त्याच्यावरती पॅटी ठेवली आहे, त्याच्यावर थोडासा सॉस लावला आहे, थोडासा आवडत असेल तर. नंतर कोबी आणि कांदा असं दोन्ही टाकणार आहे आपण याच्यावर थोडं थोडं. आणि परत मैदा लावून छान चिटकून घ्यायची आपल्यालाही. असा छान घट्ट रोल करायचा एकदम. आणि मग तव्याला परत थोडंसं बटर टाकायचं आणि ज्या बाजूने आपण बंद केली आहे ती बाजू पहिली टाकायची आणि याच्यावर झाकण ठेवायचं. 1-1.5 ते 2 मिनटात एका साईडने छान भाजली जाते. पण बघूयात आता. असं वरनं पण आपण बटर लावून घेतोय आणि छान भाजली गेली एका साईडने. आता दुसऱ्या साईडने पण आपण छान अशी भाजून घेऊयात खरपूस. बटरमुळे याची चव खूपच छान लागते. छान दोन्ही साईडने फ्रँकी आपल्या भाजल्या गेल्या. आता या फ्रँकी आपण एका प्लेटमध्ये काढूयात. गार करण्यासाठी ठेवायच्यात आपल्याला त्या. कुठलीच गोष्ट गरम गरम डब्यात भरायची नाही, नाहीतर त्याला पाणी सुटतं. मुलांचा डबा असो किंवा मिस्टरांचा असो, कोणाच्याही डब्यामध्ये गरम गोष्टी कधीच भरायच्या नाही. आणि अशा प्रकारे आपण काढून घेतलं फ्रँकी. आता त्याच्यावर मी थोडं चीज किसून टाकणार आहे. तुम्ही आतमध्येही टाकू शकता, पण मी पनीर टाकल्यामुळे आत काही घातलेलं नाही आहे. असं थोडंसं घालते अगदी. छान अशा आपल्या फ्रँकी दिसतात. आता या आपण कट करून डब्यामध्ये भरणार आहे. बघा आतमध्ये किती छान फिलिंग दिसतंय तिचं. अशा प्रकारे दोन्ही फ्रँकी आपण कट करून डब्यामध्ये भरणार आहोत.
आता मी इथे खाली कोबीचं पान टाकते आहे. हे स्वच्छ धुवून पुसून असं घेतलेलं आहे. आवडत असेल तर मुलं खाऊ शकतात, नाही खाल्लं तरी मी आपलं ठेवलं आहे. असं छान दिसतं आहे म्हणून. आता त्याच्यामध्ये मी ही फ्रँकी ठेवते आहे. छान अशा फ्रँकी एकदम टेस्टी आणि यम्मी. वरनं असा थोडासा कोबी तुम्ही टाकू शकता. चीज पण मी टाकलं आहे थोडं अजून, आणि त्याच्याबरोबर सॉस. दोन्ही रेसिपीज एकदम टेस्टी व डब्यासाठी पटकन होणाऱ्या आहेत. पूर्वतयारी केली तर एकदम पटकन होतात. तुम्हाला यातली नक्की कुठली आवडली ते मला कमेंटमध्ये कळवा आणि नक्की ट्राय करा. थँक्यू.